मित्रांनो, दोन घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या. एक घटना हरिभक्त परायण मधुकर महाराज बारुळकर यांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर त्यांच्या अस्थी त्यांच्या कुटुंबियांनी कुठंही नदीवर न नेता स्वतःच्याच शेतामध्ये टाकून त्या ठिकाणी वृक्ष लावून त्यांच्या स्मृती जपल्या. आणि काल राज्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे जे IAS आहेत, त्यांनी त्यांच्या मातोश्रींच्या रक्षा कुठंही नदीवर न नेता त्यांच्या घरच्या शेतामध्ये टाकून त्या ठिकाणी वृक्ष लावला. आणि या दोनही ठिकाणी कसलाही 10वा श्राद्ध 13वा वगैरे कर्मकांड झालेलं नाही, होणार नाही. मित्रांनो, हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण 24 तास केवळ वारकरी संतांचं नाव घेतो, खास करून तुकोबारायांचं नाव घेतो, परंतु 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी हे सगळं नाकारलेलं आहे. याचा मात्र आपल्याला सोयीस्करपणे विसर पडलेला आहे. आणि IAS असणारे आणि संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारे तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या आईच्या अस्थीचं विसर्जन करताना म्हटलं, म्हणजे ते विसर्जन त्यांनी कुठे नदीत न करता त्यांच्या शेतामध्ये एका खड्ड्यामध्ये ते विसर्जन केलं आणि त्या ठिकाणी झाडं लावली. त्यानंतर त्यांनी अधिकृतपणे प्रेसला बोलताना सांगितलं की आम्ही कोणत्याही प्रकारचा 10वा किंवा 13वा न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विवेकवाद आणि विज्ञानाची कास धरून सामाजिक उपयुक्ततेला आम्ही प्राधान्य दिलं आहे. आजच्या आधुनिक युगामध्ये विज्ञानाची कास धरणं गरजेचं आहे. त्यामुळे सामाजिक उपयुक्तता आणि पर्यावरणाचं रक्षण करणं हेच आमच्या आईच्या संस्कारांना साजेसं ठरेल. बघा, म्हणजे तुकाराम मुंढे यांच्या आईचे संस्कार किती महत्त्वाचे आहेत. म्हणजे जे बीज वारकरी साधू संतांनी लावलं, तुकाराम महाराजांनी सांगितलं त्या काळामध्ये ही पिंडदान वगैरे फसवी आहे. भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवी केली आपणची जीवी. नैवेद्याचा आळ वेच ठाकणी सकळ, तुका म्हणे जड मज न राखावे दगड. या कर्मकांडाला 10व्याला 13व्याला पिंडदानाला हे जेवढे काही कर्मकांड आहेत याला तुकोबारायांनी दगड म्हटलेलं आहे, दगडाची नाव म्हटलेलं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही नदीच्या पलीकडे जाण्यासाठी जर दगडाची नाव जर केली तर ती तुम्हाला कदापिही तारून नेऊ शकणार नाही. त्याच पद्धतीने कर्मकांड तुम्हाला कदापिही तारून नेऊ शकणार नाहीत. त्याला कसलाही अर्थ नाही. उलट तुम्ही त्या नदीमध्ये बुडाल्याशिवाय राहणार नाहीत, हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. अजून एक अभंग आहे तुकोबारायांचा, वंचून या पिंड भाता दान करी लंड, जैसी याची चालीवरी तैसा अंतरला दुरी, मेला राखे दिस. बघा, मेल्यावर काय करतो हा माणूस, नाटकी माणूस करणाऱ्या माणसाबद्दल म्हटलेला आहे. मेला राखे दिस ज्याले पण झाले ओस, परंतु जिवंतपणी तो त्या माणसाला पाहत नाही. तुका म्हणे देवा लोभ न पुरेची सेवा, आपल्या शरीराने वडीलधाऱ्यांची सेवा न करता त्यांच्या मृत्यूनंतर हा ढोंगी मनुष्य भाताचं दान करतो. याची ही चाल वरवरची असते, त्यामुळे तो देवाला दुरावतो. बघा, या अशा कर्मकांडातून, या नाटकीपणातून, या ढोंगातून, सोंगातून, यातून उलट मनुष्य हा देवाला दुरावतो. ही मांडणी तुकोबारायांनी केलेली आहे. मनुष्य मरण पावल्यावर हा त्याचा दिवस घालतो, परंतु जिवंत असेपर्यंत मात्र मनुष्य ओसाड जागेप्रमाणे उपेक्षित असतो. लोभी माणसाच्या हातून खरी सेवा घडत नाही, हे तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. अगदी पिंड द्यायचा तर तो प्रतिकात्मक पद्धतीने तुकोबारायांनी एका अभंगामध्ये अत्यंत सुंदरपणे सांगितलेलं आहे. पिंड पदावरी दिला आपुलिया करी, माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण, केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर, तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. हा अभंग खूप महत्त्वाचा आहे. मी माझा देहरूपी पिंड त्या भगवंताच्या चरणी अर्पण केलेला आहे आणि यामध्येच माझं गयावर्जन काय पिंड वगैरे पितरांचं ऋण सगळं काही फिटलेलं आहे. आणि केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर, एकदा देवाचा नामस्मरण हा या कर्मकांडाला पर्याय दिलेला आहे आणि याद्वारे माझं सगळं भार उतरलेला आहे. इतकी साधी सोपी मांडणी तुकोबारायांनी केलेली आहे. आणि तुमचं आमचं सगळ्याचं पिंडदान एकदाच करून ठेवलेलं आहे. पिंडे पिंडदान ठेविले करून तिळी तिळवण मुळयत्री, सारिले संकल्प एकाची वचनी, ब्रह्मे ब्रह्मार्पण शेवटीच्या,
सव्याप सवे बुडाले हे कर्म, एका एक वर्म एको विष्णू, पित्या पुत्रत्वाचे झाले अवसान, जनी जनार्दन अभेदेशी, आहे तैसी पूजा पावली सकळ, सहज तो काळ साधेला, तुका म्हणे केला अवघियांचा उद्धार, आता नमस्कार शेवटीचा. मित्रांनो, ही सगळी मांडणी तुकोबारायांनी केलेली आहे. तुकोबारायांच्या गाथेला त्या काळामध्ये कर्मठ वैदिकांनी का विरोध केला याच्यामध्ये हे मूळ कारण आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे तुकोबाराय आज जो विचार तुकाराम मुंडे मांडताना दिसत आहेत, लक्षात घ्या, नावामध्ये सुद्धा साधर्म्य आहे, ते बी तुकाराम आणि हे सुद्धा तुकाराम, परंतु विचार एकदम तंतोतंत जुळतात. त्या काळामध्ये तुकोबारायांनी ते विचार मांडले, त्या व्यवस्थेला ते पचले नाहीत, त्यामुळे तुकोबारायांची गाथा बुडवण्यात आली. कारण वैदिक धर्मामध्ये मरणोत्तर कर्मकांडाला खूप महत्त्व आहे. कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर 10व्या आणि 13व्या दिवशी ब्राह्मणाकडून सर्रास पिंडदानादी पूजाविधी केला जातो. दर महिन्याला जातीतल्या एका व्यक्तीला बोलवून जेवण दिलं जातं. भरणी श्राद्ध आणि वर्ष श्राद्धालाही पूजाविधी केले जातात. एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या ब्राह्मणांकडून श्राद्ध तर्पणादी विधी केले जातात. दरवर्षी भाद्रपद वद्य पक्षातल्या पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्या जातीतल्या एका व्यक्तीला पितरांचं प्रतिनिधी म्हणून जेवण दिलं जातं. अक्षय तृतीयेला सुद्धा पितरांना जेवण देण्याची प्रथा आहे. या प्रमुख श्राद्ध विधीशिवाय नंदी श्राद्धापासून श्राद्धाचे अनेक प्रकार आहेत, पण यातले मोजकेच श्राद्ध विधी केले जातात. मरणोत्तर कर्मकांडातले हे सगळे विधी पितरांच्या उपासनेसाठी आहेत. 10व्याला कावळ्याला पितर मानून त्याला भात आणि इतर पदार्थ ठेवले जातात. ते पदार्थ कावळ्याने खाल्ले तर आत्म्याला शांती लाभली असं मानलं जातं. मरणोत्तर कर्मकांड करणाऱ्या ब्राह्मणाला दक्षिणेच्या निमित्ताने गाय, पलंग, उदकुंभ आणि श्राद्ध दिली तर ती पितरांना पोचतात असा समज आहे. मृत्यूनंतर मासिक आणि भाद्रपद वद्य पक्षातल्या श्राद्धात जातीतल्या व्यक्तीला जेवण दिलं जातं, ते त्यांना पितरांचे प्रतिनिधी मानूनच. थोडक्यात कावळा, ब्राह्मण आणि जातीतल्या व्यक्तीला पितरांचं प्रतिनिधी मानलं जातं. परंतु वारकरी साधू संत हे विवेकी विचाराचे होते. विवेक खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. तो विवेक एकतर विवेकानंद यांच्याकडे होता, तुकोबारायांकडे होता आणि या तुकाराम मुंडे यांच्याकडे आहे. आणि आदरणीय वैकुंठवासी हरिभक्त परायण मधुकर महाराज बारुळकर आणि त्यांच्या कुटुंबाकडे तो विवेक आहे. त्यामुळे वारकरी संतांनी कावळा, ब्राह्मण आणि जातीतल्या व्यक्तीला पितरांचं प्रतिनिधी मानलं नाही. संत कबीरांची एक रचना खूप महत्त्वाची आहे. जिंदा बाप कोई ना पूजे, मरे बाद पुजवाया, मुठ्ठी भर चावल लेके कबे को बाप बनाया. आणि संत कबीरदास यांचं महत्त्व वारकरी संतांनी मान्य केलेलं आहे. कबीर मोमीन लतीब मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास. वारकरी संप्रदायामध्ये जे 5 संत आहेत त्यापैकी एक संत कबीरदास आहेत. हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि संत कबीरदास यांच्या अनेक याबाबत रचना आहेत, त्याचा सुद्धा उहापोह आपण एखाद्या व्हिडिओमध्ये नंतर कधीतरी करू. परंतु सध्या हरिभक्त परायण मधुकर महाराज बारुळकर हे स्वतः कीर्तनातून हे सगळे तुकोबारायांचे, संत कबीरदास महाराजांचे हे सगळे विचार मांडायचे. आणि त्यांच्या पश्चात खरं तर त्यांना अजून त्यांचं वय नव्हतं जाण्याचं, परंतु अपघात झाला आणि मरण कधी कोणाला येईल, मरण काही आपल्या हातामध्ये नाही. आणि त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा त्यांनी तो वारसा दिला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा असला 10वा 13वा कर्मकांड यामध्ये न पडता आणि ज्या अस्थी आहेत त्या नदीमध्ये न टाकता आपल्या स्वतःच्या शेतामध्ये खड्डा खांदून तिथे झाडं लावून त्या 3ऱ्या दिवशीच सगळा कार्यक्रम आटपून घेतला. 3ऱ्या दिवशीच सुतक पूर्ण फेडण्यात आलं. आता मित्रांनो, जिम्मेदारी आहे बघा, लक्षात ठेवा. काय असतं, जातीला काही महत्त्व नाही. आता तुकाराम मुंडे साहेब यांना सगळं माहीत आहे, त्यांनी विज्ञान शिकलेले आहेत. डार्विनचा सिद्धांत आहे, मौली ज्ञानोबरायांचा सिद्धांत आहे, सर्वाघटी राम देहादेही एक, सगळ्यामध्ये राम आहे, सगळ्यामध्ये तोच आहे. आणि आता विज्ञानाने सिद्ध झालेलं आहे सगळ्यांचा DNA हे मिश्रवंशीय आहेत. त्यामुळे जातीला कसलाही अर्थ नाही. खरं तर मी बारुळकर महाराजांची जात सांगावी किंवा तुकाराम मुंडे यांची जात सांगावी हा खरं तर त्या दोघांचा सुद्धा अपमान होईल. परंतु बहुजन समाजाला सांगण्यासाठी, शिकवण्यासाठी सांगत आहे.
कारण संतांनी सुद्धा मुद्दाम होऊन संतांच्या जाती सांगितल्या. बघा, सेनानावी जान विष्णुदास, मुद्दामहून जाती कशामुळे सांगितल्या? कारण सर्वसामान्य लोकांच्या डोक्यातून जात जात नाही आणि त्यामुळे मुद्दामहून सांगत आहे सर्वसामान्य लोकांसाठी. तुकाराम मुंडे हे वंजारी समाजाचे आहेत आणि मधुकर महाराज बारुळकर हे मराठा समाजाचे आहेत. तुकाराम महाराज मराठा समाजाचे आहेत. बघा, आणि महात्मा फुलेंनी तर हे अगोदरच मांडलेलं आहे. बाबांनो, वाचा महात्मा फुले कधीतरी. आणि म्हणजे सर्व संतांनी हे अगोदर सांगितलेलं आहे. असं असताना बघा, आता मराठा समाजाला, माळी समाजाला, वंजारी समाजाला, आता जर या समाजाने आपापल्या जातीतल्या या आदर्श पुरुषांचं जर ऐकलं, महापुरुषांचं जर ऐकलं तर किती भलं होईल. बघा, विचार करा, लक्षात ठेवा, जी गोष्ट तुकोबारायांनी सांगितली ती करणं वाईट आहे का? आणि बघा, त्यावर लगेच एक तुकाराम मुंडे साहेबांनी व्हिडिओ टाकल्यानंतर जवळपास 99% त्यांना पॉझिटिव्ह कॉमेंट आलेल्या आहेत. परंतु 1-2 अशा कॉमेंट आल्या की मग तुमचे विवाहसुद्धा मुस्लिम पद्धतीने झाला की हिंदू पद्धतीने? आता येथे मुस्लिमचा काय संबंध आहे? यांच्या डोक्यामध्ये, म्हणजे हे लक्षात ठेवा, हा गुणेश काहीतरी नाव आहे याचं, यांच्या डोक्यामध्ये हिंदू मुस्लिम भरलेला आहे, कचरा भरलेला आहे. हा कॉमेंट करणाराच काय आहे? अंधभक्त दिसत आहे. लक्षात घ्या, म्हणजे हा तुकाराम महाराजांपेक्षा मोठा झाला का? संत कबीरदास महाराज यांच्यापेक्षा मोठा झाला का? महात्मा फुले यांच्यापेक्षा मोठा झाला का? अरे काय म्हणावं? अरे ते IAS आहेत, तुकाराम मुंडे आहेत, त्यांनी तुकोबाराय वाचले आहेत, कबीरदास वाचले आहेत आणि महात्मा फुले वाचले आहेत, त्यांना माहीत आहे. आणि त्यांनी विज्ञान सुद्धा वाचलेलं आहे. असे 10-5 जण आहेत मित्रांनो विरोध करणारे. त्यांचा समाचार तुर्तास घेत नाही, कारण 90% लोकांनी त्यांचं समर्थन केलेलं आहे. आणि 1-2 जण आहेत, लक्षात ठेवा, की जे अंधभक्तीतून म्हणा, कशातून म्हणा, त्यांच्या डोक्यामध्ये कचरा भरलेला आहे, या कारणास्तव विरोध करत आहेत. बघा, त्यांच्या पेजवर एक जण कॉमेंट काय करतो? अहो मुंडे साहेब व तुमचं सर्व कुटुंबीय आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दशक्रिया विधी व गंधमुक्ती उत्तर कार्य करून, नाते गोते जीव घालून, इतर आपतेष्टांना जीव घालून तो विधी मार्ग करावा लागतो. तो केला गेलाच पाहिजे होता, पण आपण करत नाहीत. आपली इच्छा. अरे बाबा, तुकाराम महाराज हिंदू नाहीत का? हा, आणि काय काय बोलतात हे लोक अंधभक्त. परंतु तुकाराम मुंडे साहेब यांनी या अंधभक्ताकडे लक्ष देऊ नये. आणि अंधभक्त म्हणजे काय त्यांना निश्चितच माहीत असेल. मित्रांनो, एक गोष्ट ठीक आहे, तुकाराम मुंडे साहेब यांना सोडून द्या 2 मिनिटासाठी, किंवा आदरणीय हरिभक्तपरायण मधुकर महाराज बारुळकर यांना 2 मिनिटासाठी सोडून द्या. परंतु तुकोबारायांचा वारसा तुम्ही नाकारणार आहात का? याचा विचार कधीतरी शांत डोक्याने करा. का तुकाराम महाराज हिंदू नाहीत का? याचा विचार करा. बहुजन हो, वंजारी समाज, मराठा समाज, माळी समाज, धनगर समाज, समस्त OBC समाज, सगळ्यांनी याचा विचार करणे गरजेचं आहे. अगदी ब्राह्मण समाजसुद्धा, या सगळ्यांनी, अगदी आपले कोण आहेत ते गोपाळ गणेश आगरकर, हे तर ब्राह्मण होते आणि असे अनेक ब्राह्मण आहेत, यांनी सुद्धा यातला फोलपणा सांगितलेला आहे. म्हणजे समस्त भारतीयांनी, आपण सगळे एक आहोत, सर्व मानव एक आहेत, कोणीही लहान नाही, मोठा नाही. आणि सर्वांनी तुकाराम मुंडे यांनी सांगितलेल्या किंवा हरिभक्तपरायण ज्येष्ठ कीर्तनकार मधुकर महाराज बारुळकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणं गरजेचं आहे. आता तुर्तास आजच्या पुरतं एवढंच. नंतर सविस्तर कधीतरी बोलू. काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा. पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं 100% देईल. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.